गोबोली. गोबोली. गोबोली नाही, ब्रोकोली. ब्रोकोलीचं काय करणार आहे? ब्रोकोलीचा सूप बनवणार. छान छान बनव. हा, चला तर मग बनवूया हेल्दी ब्रोकोली सूप. मी ब्रोकोली छान बारीक कट करून घेतली आणि त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा पण छान बारीक कट करून घेतला. आणि जे खडे मसाले आहेत ना आपले नॉर्मल तमालपत्र, त्याच्यानंतर दालचिनी, लवंग, मिरी, हे सगळे थोडेसे खडे मसाले पण घेतले. हे कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, सगळे खडे मसाले टाकले, लसूण, कांदा, ब्रोकोली हे सगळं त्यात ॲड केलं आणि मी भिजवून ठेवले ते 7 ते 8 बदाम. अगदी 1-2 तास भिजवले तरी चालतात. त्याचं साल न काढता तसेच डायरेक्ट ते त्याच्यात टाकले. तुम्ही साल काढूनही टाकू शकता, पण मी अख्खेच टाकले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि हे सगळं छान शिजावं म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याला चांगलं 5 ते 6 मिनटं छान ते बॉईल म्हणजे छान नरम होईपर्यंत शिजू दिलं. त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजल्यानंतर जे आपले खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे आणि बाकी सगळं मिक्सरमध्ये थंड झाल्यावर ग्राइंड करून घ्यायचं. मी बाकी काळी मिरी आणि लवंग तसेच ठेवली, तुम्हाला पाहिजे तर काढू शकता, पण दुसरं काही मिरची वगैरे ॲड नाही केलं त्यामुळे मी ते तसंच ठेवलं. त्याच्यामध्ये थोडंसं पनीर ॲड केलं म्हणजे अजून छान प्रोटीनयुक्त हेल्दी बनेल. आणि हे सगळं ग्राइंड केलेलं एका भांड्यात काढून थोडंसं कढईत तूप टाकून परत एकदा छान शिजून घेतलं. पनीर, बदाम हे सगळ्या गोष्टी यात असल्यामुळे ना ते खूप लवकर घट्ट होतं, म्हणून मी त्याच्यात कन्सिस्टन्सी म्हणजे थोडंसं पातळ ठेवण्यासाठी थोडंसं पाणी, मीठ आणि थोडीशी काळी मिरी टाकली म्हणजे अजून छान टेस्ट येते. आणि जशी पाहिजे तुम्हाला कन्सिस्टन्सी तशी तुम्ही ठेवू शकता. आणि अगदी मग 2 ते 3 मिनिटात सूप बनून रेडी. ब्रोकोलीचे फायदे तर वेगळे सांगायची कोणाला गरज नाही. सगळ्यांनाच माहिती की आपल्या बॉडीसाठी ब्रोकोली किती जास्त फायदेशीर आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण बदाम, पनीर हे सगळं ॲड केल्यामुळे विटॅमिन, प्रोटीन, मिनरल सगळं एकाच रेसिपीमधनं मिळून जातं. आणि लहानांनाच काय, मोठ्यांना देखील ही खूप जास्त आवडणारी रेसिपी आहे. सो तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागते आणि तुमच्या बाळांना ही नक्की आवडेल याची मला खात्री आहे.